श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 2 ऑक्टोबरला सर्व पितृविवाह अमावस्या आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. कारण की पितृपक्षातील हा शेवटचा दिवस असणार आहे. तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील असणार आहे. आणि सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांच्या मृत्यूची तारीख आठवत नाही ते या दिवशी त्यांच्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करू शकतात. सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. यावेळी सूतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येईल. आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही चं नाव घेत नाहीत. आणि आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेतो, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही, मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तसेच आपल्याला मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी, त्यांच्यावरती येणारी संकटे दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः असं लिहायला विसरू नका. या पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व आहे हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. कारण की कावळ्याने अन्नग्रहण केले तर आपल्या पितरांना अन्नग्रहण केल्यासारखे होईल. आपल्या घरावरती जर पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर आपण कोणतेही काम करा ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येते. हिंदू पुराणामध्ये कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे. एका कथेनुसार देवराज इंद्राचा पुत्र जयंत त्याने सर्वात प्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले होते. त्यामुळे श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंताच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते. जयंताने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. तेव्हा रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श किंवा काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड अन्न दिले जाते. आता आपल्याला पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्या या दिवशी कावळ्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे तो घरातील कोणताही व्यक्ती करू शकतो. ताई, दादा, आजी, आजोबा, मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती आहे, मग तुमचे आजोबा असतील किंवा तुमचे वडील असतील तर त्यांनी हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला परिणाम जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल. पण जर ते व्यक्ती करायला तयार नसतील तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता. तर यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असताना तेव्हा आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. अळणी भात शिजवायचा आहे आणि भात शिजवायचा आहे. हा भात थोडाच शिजवायचा. अगदी मूठभर तांदूळ घेऊन तुम्हाला हा छोटीशी वाटीमध्ये म्हणजे थोडेसे तांदूळ घेऊन तेवढाच अळणी भात शिजवायचा आणि भात फक्त आपण आपल्या पितरांना द्यायचा आहे. तो कोणीच घरात खायचा नाही. तो भात आपण घरातील कोणत्याही व्यक्तीने ग्रहण करायचा नाही. आता हा भात शिजवून झाल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि एक पत्रावळी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं द्रोण घेतलं तरी पण चालेल. यामध्ये आपल्याला हा भात काढायचा आहे आणि आता हा भात काढल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ देखील या भातावरती टाकावे. तसेच आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये खडी साखर टाकायची आहे. खडी साखरेचं पाणी तयार करायचं आणि अशी खडी साखरेची वाटी आणि भात आपण एका पत्रावळीवरती काढून घ्यायचं आहे. मग द्रोणामध्ये असेल तर तुम्ही द्रोणामध्ये तो भात आणि दुसऱ्या द्रोणामध्ये तुम्ही खडी साखरेचं पाणी ठेवू शकता. अशा प्रकारे तयार केल्यानंतर आपण आपल्या गच्चीवरती किंवा गच्चीवर जाणे शक्य नसेल तर छतावर जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरासमोर देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला एक वर्तुळ बनवून घ्यायचं आहे. आता हा वर्तुळ बनवून घेतल्यानंतर आपण तिथे हा भात ठेवायचा आहे. हा भात ठेवताना आपण काही गोष्टी म्हणणे गरजेचे आहे. आपण म्हणायचं आहे पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत
त्यांनी माझ्या या अन्नाचा स्वीकार करावा. तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर मग आम्हाला माफ करा आणि इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी सेवा आम्ही तुमची करू. आणि आपल्या पितरांना म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचं आणि तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 21 वेळा करायचा आहे. आणि पितरांना तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल देखील सांगायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या असे म्हणायचं आहे. आता हा जर भात कोणत्याही कावळ्याने खाल्ला किंवा एखाद्या पक्षाने खाल्ला तर समजून जावे की आपल्या पितरांनी पूर्वजांनी किंवा अन्नग्रहण केले आहे. पण जर हा भात कुणीही खाल्ला नाही तर तसाच राहिला तर आपण हा भात एखाद्या नदीपात्रामध्ये किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे. आता भरपूर वेळा आपल्या नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतात. नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे व्यवस्थितरित्या नाही, तिच्यामध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे अगदी तो बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे, तो देखील व्यवस्थितरित्या चालत नाही. मग यासाठी देखील आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला बाबळीच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे. तर आपल्याला बाबळीच्या झाडाखाली पितरांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे. मग तुम्ही दही भाताचा नैवेद्य पितरांसाठी ठेवला तरी पण चालेल. जो आपण कावळ्यासाठी नैवेद्य बनवला होता तशाच प्रकारे आपण बाबळीच्या झाडाखाली देखील नैवेद्य ठेवायचा आहे आणि भात व त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे. हा नैवेद्य तुम्ही बाबळीच्या झाडाखाली ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला बाबळीच्या झाडाखाली काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर आपल्याला कच्चं दूध जे बाबळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे, तसंच 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि लवंगा साबूत असाव्यात, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा कीड लागलेली नसू नये, फुल देखील असायला पाहिजे. अशा 2 लवंगा बाबळीच्या झाडाखाली ठेवायच्या आहेत. तसेच थोडेसे बत्तासे आणि थोडेसे काळे तीळ देखील आपण पितरांना अर्पण करायचं आहे. म्हणजेच तिथे झाडाखाली ठेवायचं आहे. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते, त्यांना सद्गती मिळते व त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असतो. यामुळे तुमच्या व्यवसायात, नोकरीमध्ये, दैनंदिन जीवनात समस्या कमी होतात. तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते. आता भरपूर वेळा बघा की आपण एखादं काम करायला घेतलं आणि जरीही त्या कामाबद्दल कोणालाही न सांगता तरी पण ते काम आपण व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये अडचणी आल्याशिवाय राहत नाही. मग आपल्यासोबत आली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती देखील आपल्यावरती प्रभाव करत असते. आता आपल्या आसपास असणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असे नाही. आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकाला आपल्याबद्दल नकारात्मकता ही असतेच. तिचा देखील प्रभाव आपल्यावरती पडत असतो. आपल्या घराची, पतीची, मुलाची प्रगती कुठेतरी खुंटत असते किंवा आपण देखील आपल्याबद्दल वाईट बोललो तर ती आपल्याबद्दल नकारात्मक घडत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे. आता तिथे या वस्तू अर्पण केल्यानंतर आपण आपल्या पितरांचे स्मरण करायचं आहे आणि पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि माझ्याकडून काही चुकलं, तुम्ही मला माफ करा म्हणायचं आहे. त्यानंतर आपण पितृदेवताय नमः, पितृदेवताय नमः मंत्राचा जप तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा वेळ करायचा आहे. आणि आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील शक्यतो जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने करावा आणि त्यांना जर शक्य नसेल तर तुम्ही जरी केला तरी चालेल. हा उपाय करून आल्यानंतर आपण डायरेक्ट म्हणजे थेट आपल्या घरी जायचं आहे आणि कुठेही न थांबायचं नाही आणि पाठीमागे वळून पण पाहायचं नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्ही कुठे थांबलात किंवा कोणाच्या घरी गेलात, कोणाला बोललात तर या उपायाचा तुम्हाला फायदा भेटणार नाही किंवा उपाय सफळ होणार नाही. त्याबद्दल आपण सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं इतकंच. उद्या भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.